नमस्कार, माझं नाव सुप्रिया सुळे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बारामती लोकसभा मतदारसंघाची खासदार म्हणून गेली 2.5 वर्ष काम करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी 7 वर्ष खासदार, आधी राज्यसभेत होते, आता लोकसभेत आहे. माझं संपूर्ण आयुष्य मुंबईत गेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे आयुष्य जगता त्याचं बऱ्यापैकी आयुष्य मी तुमच्यासारखंच जगलेली आहे. मी जय हिंद कॉलेजमध्ये शिकायला होते. जय हिंद कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजी बॅचलर्स मी केलं. त्यानंतर बर्कली युनिव्हर्सिटीमध्ये मी मास्टर्स वॉटर मॅनेजमेंटमध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये केलं. त्यानंतर माझं लग्न सदानंद सुळे यांच्याशी झालं. नंतर मी 7 वर्ष अमेरिकेत राहिले, नाही 2 वर्ष अमेरिकेत राहिले, 7 वर्ष सिंगापूरला राहिले, 2 वर्ष इंडोनेशियाला जकार्तामध्ये राहिले आणि त्यानंतर मी भारतात परत आले. मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये गेले अनेक वर्ष काम करते. त्याच्यात आरोग्य, शिक्षण, महिलांचे अधिकार, शिक्षण म्हणजे शिक्षणाचं धोरण काय असावं याच्यावर गेले. अपंगांचे प्रश्न ह्याच्यात महाराष्ट्र सरकार आणि NGOs किंवा ज्या शाळा आहेत त्यांच्यामधला दुवा यायचं काम, किंवा अपंगांच्या संस्था आहेत ज्या मंत्रालयापर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांच्याबरोबर एक कॅटलिस्टचा रोल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान गेले अनेक वर्ष करते. कॉस्मोपॉलिटन वातावरणात राहायची सवय, कदाचित खूप लोकांना वाटतं की माझी मुलं मी दिल्लीला का नाही शिफ्ट केली. याचं कारण की मुंबईमध्ये राहून जी व्हॅल्यू सिस्टम एखाद्या मुलाला किंवा मुलीला मिळू शकते, दुसऱ्या ह्या देशातल्या कुठल्याही गावात मिळू शकत नाही. स्त्रीभ्रूण हत्या हा एक फायनान्शियल फक्त प्रश्न नाही, हा एक सामाजिक प्रश्न आहे. जोपर्यंत कुठल्याही मोठ्या घरातही तुम्ही गेला, म्हणजे त्याचा फक्त इकॉनॉमिक्सशी त्याची सांगड आहे, मान्य आहे मला, पण जोपर्यंत मनातून आपण तो विचार बदलत नाही, म्हणजे तुम्ही कुठल्याही उच्चभ्रू घरात ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना सगळं जगाचं एक्सपोजर आहे, त्यांनाही मुलगाच हवा असतो. त्या मग ट्रीटमेंट घेतात, अबॉर्शन्स करतात, त्या गोष्टी परदेशात जाऊन करतात. त्यामुळे जोपर्यंत आपण मुलगा किंवा मुलगी या जेंडर इक्वालिटी हा खरंच मनापासून आणि मनातून, म्हणजे भाषणापुरता नाही फक्त किंवा एक पब्लिक इमेजसाठी नाही, आतून, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. त्याच्यातून आंदोलनं होतील, त्याच्यातून कार्यक्रम घेतले जातील, पण एक सामाजिक परिवर्तन करण्यासाठी वेळ लागतो कुठलाही गोष्ट. आणि कुणाकडेच आहे, म्हणजे आपण नवीन नियम करतो, कायदे करतो, पण त्या कायद्यांनी नाही प्रश्न सुटणार. म्हणजे हुंड्यासाठी पण कायदा किती वर्ष आहे, कुठे हुंडा बळी होतो, हुंडा लोक मागतात, वेगळ्या पद्धतीने वागतात. म्हणजे मध्ये मी मराठवाड्यात गेले होते राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कामासाठी, तेव्हा मला एक नवीन गोष्ट कळली की तिकडे गेटकेनचं किंवा 1 डे असं म्हणतात. म्हणजे ते तुम्हाला जर लग्न असेल तर म्हणते 1 डे सांगतील किंवा गेटकेन. याचा अर्थ की मुलगी 18 वर्षाच्या आतली असली तर तिचं लग्न करतात आणि एंगेजमेंट दाखवतात, पण खरं ॲक्च्युली लग्न असतं. आणि त्या सगळ्या एरियामध्ये रेट कार्ड आहे मुलांचा. म्हणजे इंजिनियरचा इतका हुंडा तर फिक्स्ड प्राईस आहे, इट्स नॉन निगोशिएबल, आणि त्याला रेट कार्ड म्हणतात. आणि सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही कोणालाही जाऊन मराठवाड्या विदर्भात विचारा की रेट कार्ड आहे. 10 लाख रुपये डॉक्टरचे, 15 लाख रुपये इंजिनियरचे, शिक्षकाचे काहीतरी 7 लाख, असा तो कुठला एरिया असेल त्याच्यावर थोडंसं ते पुढे मागे होतं. त्यामुळे हुंडा, मुली शिकून दुसऱ्या घरी जातील आणि मी गेल्यानंतर मला अग्नी कोण देणार, या 3 गोष्टी जोपर्यंत आपण मनातून बदलत नाही हा प्रश्न संपणार नाही. आणि आई जेव्हा, म्हणजे कधी मुलगी जेव्हा आई होते तिला मुलगा किंवा मुलगी कोणीही चालतं, पण तीच महिला जेव्हा सासू होते तेव्हा तिला मुलगाच हवा असतो. मी माझ्या वडिलांची एक मुलगी आहे, त्यांचं काय नुकसान झालं, किंवा मुलगा असतं तर त्यांनी काय वेगळं केलं असतं, किंवा अशा गोष्टी आपण उदाहरणं, माझी एकटी नाही, म्हणजे अशी 10 उदाहरणं आपण सांगतो, भाषणातून सांगतो. स्वतःच्या पार उभ्या राहिलेल्या मुली दाखवतात. म्हणजे रेणुका चौधरींचं उदाहरण मी आवर्जून देते, कारण का रेणुकाजींच्या जे वडील जेव्हा गेले तेव्हा रेणुकाजींनी स्वतः त्यांनी अग्नी दिला. त्यामुळे एक एक गोष्टी. पण आता हुंडा कसा थांबवणार तुम्ही? म्हणजे लोकांना मुलगी का नको, जाऊ दे, हुंडा द्यावा लागतो लग्नात. आता ती प्रथा कशी थांबवणार? तर परवा मी एका कार्यक्रमात एक मुलगी म्हणली की मी हुंडा माझ्या लग्नात देणार नाही, पण माझ्या आईला माझ्या भावाच्या लग्नातही घेऊ देणार नाही. आता दॅट इज अ चेंज. म्हणजे मला वाटतं की ह्या सगळ्या ज्या मुली समोर बसल्यात, कदाचित माझी जनरेशन इज मिस्ड इट, ही पुढची जनरेशन आहे माझ्या नंतरची. ह्या मुलींनी उद्या लग्न केल्यावर ठरवलं की मुलगा असू दे किंवा मुलगी, सोनोग्राफी मी फक्त 3दा माझण बाळाचं
फक्त वजन बघायला करणार एक, किंवा हुंडा जो मुलगा घेईल त्याच्याशी मी लग्न करणार नाही, भले 1 वर्ष घरात बसले तरी चालेल, तेव्हा मग हळूहळू हा बदल होईल. पण हा ओव्हरनाईट म्हणजे ह्या जनरेशन मधल्या पण ह्या मुलींना पटायला पाहिजे. डॉमिनेटिंग ओव्हरपावरिंग सासू किंवा नवरा असतील तर काय करतील? किंवा मुली मला विचारतात की तुम्ही म्हणता हुंडा नसेल त्या जो घेणार नाही त्या मुलाशी लग्न करा, मुलगा आणून द्या तसं. ह्याला उत्तर काय देणार मी? इट्स नॉट इझी. सामाजिक प्रश्न असे सुटत नाहीत. रिझर्वेशनमध्ये महिला निवडून येतात. आता ह्या मुलींना जर कॉर्पोरेशनमध्ये उद्या निवडून आल्या, जिल्हा परिषद पंच कुठेही, यांचा नवरा म्हणला मी तुझ्यावर येतो, तू म्हणला कुठे चाललाय तू बाबा, तू घरी बस, नाही तू तुझ्या ऑफिसमध्ये जा, ह्या मुली नवऱ्यांना घेऊन जाणार नाहीये. पण त्याच्यामुळे ही जनरेशन सिस्टममध्ये जेव्हा येईल तेव्हा तो बदल दिसेल. त्याच्यामुळे ह्या जनरेशनमधून माझ्या तरी वैयक्तिकपणे खूप अपेक्षा आहे. हो अर्थातच. ते फक्त हुंडा पद्धतीमध्येच आहे की आणखीन काय त्याला वेगळी कारण आपल्या सगळ्या ह्या चळवळीतून? नाही, एखादा मुलगा म्हणजे नाही, कुटुंबाचं नाव पुढे नेईल. मुलगी नेत नाही, मुलगा नेतो. अग्नी कोण? मुलगाच देतो. आता मुली पण अग्नी सगळीकडेच द्यायला लागल्या. त्याच्यामुळे ते एक थोडंसं आपण ते कुठल्या आपल्यासारख्या समाजात, गावाकडे गेले तर गावातून बाहेरच काढून टाकतील, हे कोण मुलगी निघाली कुठे. त्याच्यामुळे सामाजिक परिवर्तन हे वरपासून खालपर्यंत सगळीकडे होईल, तेव्हा त्याचा बदल होईल. आणि सामाजिक प्रश्न असे एका कुठल्या आंदोलनाने सुटत नाही. तो आता हुंडाचं किती वर्ष आपल्यासारख्या कुटुंबात हुंड्याचा विषय पण नाही, पण तुम्ही मराठवाडा विदर्भात गेला तर मुलींचा पहिला प्रश्न असतो की हुंड्याच्या विरोधात काहीतरी करा. काय करणार तुम्ही? प्रत्येक घरात तर जाऊन आपण इम्प्लिमेंट, पण कोणीतरी कंप्लेन केली पाहिजे. कंप्लेन केली तर त्याच्यावर ऍक्शन होईल. मग आईला वाटतं की कशाला कंप्लेन करा, चांगला मुलगा मिळालाय, पैसे द्या, विषय संपून टाका. त्यामुळे इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स सामाजिक प्रश्न आहे समाजातला तो. तर स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न काय फक्त बायकांशीच संबंधित आहे का? पुरुषांना त्याच्या बाबतीत काहीच भाग घेत नाहीत, किंवा जे आंदोलनं वगैरे पण जी होतात ती महिला संस्थाच करतात, पुरुष त्याच्यात हे भाग घेतच नाही. मला आश्चर्य वाटेल, पार्लमेंटमध्ये शिक्षण किंवा आरोग्य अशा विषयावर जेव्हा डिस्कशन असतं तेव्हा अनेक वेळा लोक म्हणतात अरे आज सगळ्या महिला खासदारांना बोलू दे, त्यांचे विषय आहेत. आता आरोग्य आणि शिक्षण म्हणजे पुरुषांना डॉक्टर लागत नाही का ते शाळेत जात नाहीत? हा प्रश्न मला नेहमी पडतो. जे महिलांचे विषय आणि 1, 2, 3 अग्रीमेंट करत असताना तेव्हा बऱ्याच महिला बोलल्या होत्या त्या डिबेटमध्ये. होम मिनिस्ट्री, एक्सटर्नल अफेअर्स, आपली सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची महिला होती. त्यामुळे जसं सूट होतं समाजात किंवा त्याच्यामुळे वर तो विषय होतो. म्हणजे आज एक स्पीकर प्रेसिडेंट ऑफ इंडिया महिला आहे, पण त्याचं खालपर्यंत पर्क्युलेशन ह्या विषयांना होतं का? तर नाही. आणि किती तुम्ही म्हणला तरी जेंडर इक्वालिटी हा किती विषय असला तरी देर इज नो जेंडर इक्वालिटी. म्हणजे वेस्टर्न जगामध्ये त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतात म्हणून इक्वालिटी आहे. ज्या डोमेस्टिक व्हायलन्स हा स्पोरॅडिकली जगात सगळीकडे आहे. खूप महिला सहन करतात, ज्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्याही सहन करतात. आता का सहन करतात तर आपण भारतात म्हणतो संस्कृती. मुलांना त्रास व्हायला नको म्हणून एखादी महिला कुठल्याही एक्सटेंटपर्यंत एखादी गोष्ट टॉलरेट करते. सोनोग्राफी मशीन्स एक तर बॅन करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे नियमात ते बसले पाहिजेत, नियम सगळ्यांनी पाळले पाहिजेत इथपर्यंत खरं आहे. आणि सोनोग्राफी मशीन हे काय फक्त गर्भलिंग चाचणीसाठी वापरलं जात नाही. म्हणजे आता मध्ये चाललं होतं पोर्टेबल मशीन्स बॅन करायचे. मला एक सांगा, मला जर हार्ट अटॅक आला आणि माझी टेस्ट करायचं, मी काय चालत जाऊ मशीनपर्यंत? अर्थात मशीन हॅज टू कम टू मी. त्याच्यामुळे जेव्हा आपण कुठलंही बॅनिंग घेतो, मला वाटतं एक काहीतरी एक सिग्नल सरकारला पाठवायचं होतं की वी आर सिरियस अबाउट इट. म्हणून एक थोड्या ॲक्शन झालेले आहेत. आणि मला पूर्णपणे तुमचं मान्य आहे की डॉक्टर एकटा याला जबाबदार नसतो. मी जोपर्यंत जाऊन विचारत नाही की मुलगा आहे का मुलगी, त्याला काय हौस आहे मला सांगायची. त्याच्यामुळे पार्शली मला विचाराल तर यातला 70 नाही 75% हा सामाजिकच प्रश्न आहे. आणि तो करण्यासाठी जोपर्यंत आपण अवेअरनेस कॅम्पेन्स करत नाही, आणि त्याच्यात फक्त नुसतं महिला ज्या यशस्वी आहेत किंवा मुलींना आता शिक्षण मोफत केलेलं आहे, तोपर्यंत 12वी पर्यंत तरी मुली शिकू शकतात, स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. पण त्यांना कम्प्लिटली जोपर्यंत सोशली आणि फायनान्शियली आपण इंडिपेंडंट करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणता ते बरं की 5 म्हणजे कायदे 10%, नियम इम्प्लिमेंटेशन, डॉक्टर्स इन्व्हॉल्वमेंट. कारण का डॉक्टर्सबद्दल आपण बोलतो, पण फॉक्सी नावाची जी त्यांची संस्था आहे ती अतिशय चांगलं काम करते. म्हणजे माझ्या स्वतःच्या मतदारसंघात हे एवढं व्हायच्या आधी कित्येक वर्ष अनिमिया असेल किंवा सर्वायकल कॅन्सर असेल, ह्याच्यासाठी हे सगळे डॉक्टर्सचे ग्रुप्स काम करतात. त्याच्यामुळे एखादा डॉक्टर जर वाईट काम करत असेल
आज आपण जेव्हा स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरतो त्यावेळेस राष्ट्रवादी युवती काँग्रेस ही या भूमिकेला तारक असेल तर कशी किंवा मारक होऊ नये म्हणून तुम्ही काय प्रयत्न करता? अरे एकतर सामाजिकसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस इंडिव्हिज्युअली काय करणं आहे, कारण का आमची एक पॉलिटिकल पार्टी आहे, त्याच्यामुळे पॉलिटिकल पार्टीचा एक व्ह्यू अर्थातच पॉलिटिकली लिमिटेड असेल. मला वाटतं जेंडर इक्वालिटी हा फक्त पक्षाच्या चौकटीत न ठेवून हा एक मोठा समाजात होणारा बदल याची गरज झाली पाहिजे. आणि त्याच्यात जोपर्यंत महिला स्वतःच्या पायावर पूर्णपणे उभ्या राहत नाहीत आणि कुठलीही चुकीची गोष्ट होते ह्याला विरोध करत नाहीत तोपर्यंत जेंडर इक्वालिटी कधीच येणार नाही. आणि 100% जेंडर इक्वालिटी या जगातच नाही आहे. देर इज नो सच कॉन्सेप्ट. जे तुम्ही अत्यंत हुशार असाल, कष्टाळू असा, किती असा, पण एक महिलेला किती नाही म्हणलं तरी एका लेवलला कधीतरी लिमिटेशन्स येतात. नाहीतर तिच्या पर्सनल आयुष्यात त्याचा एक इम्बॅलन्स येतो. त्याच्यामुळे जेंडर इज नथिंग 50-50 टू बी एक्झॅक्ट. तुला कुठे बिलॉंग करतेस? तू मुंबईला बिलॉंग करतेस की तुझा जन्म पुण्याचा आहे आणि तू बारामतीची स्वतःला म्हणवतेस, तर तुला काय वाटतं तू कुठली आहेस नक्की? नो बेस ऑफ आयडेंटिटी एनीमोर. मी कुठल्याच गावात 2 दिवसाशिवाय जास्त राहत नाही. आता पण तुझं शिक्षण मुंबईत झालं. मुंबई मग तर मुंबई. पण मग तो आपलेपणा आहे अख्ख्या राज्याविषयी का तुला बारामतीविषयी जास्त प्रेम टू आहे? बी ऑनेस्ट, आय एम अ ग्लोबल सिटिझन. मग मी जितक्या कम्फर्टेबली इथे आहे तितकीच मी कम्फर्टेबल बारामतीत असते आणि तितकीच कम्फर्टेबल मी न्यूयॉर्कला असते. मला लोक जे असतात त्याच्यावरनं मला गावाचं प्रेम असतं. गावामुळे मला प्रेम नाही कोणाचं. पण तू बारामतीला राहिली असता, कारण तुझ्या कुटुंबामुळे एक बारामतीशी खूप जवळचं असोसिएशन आहे, तर तू तिथे आमच्या कुटुंबाची ओळखच बारामतीमुळे आहे. तर तुला त्या गावाविषयी आपुलकी आहे की तू तिथे वेळ घालवलायस की नाही, मी 2 वर्षाची होईसवर बारामतीला राहिले आणि गेल्या 3.5 वर्षात मी मुंबईपेक्षा बारामतीला जास्त राहते. कामामुळे? आणि बारामतीत नाही राहत, मी माझ्या मतदारसंघात राहते. माझा मतदारसंघ लोणावळ्यापासून इंदापूरपर्यंत आहे आणि दौंडपासून वेल्ल्यापर्यंत आहे. त्याच्यामुळे माझा मतदारसंघ मोठा आहे खूप. आणखी एक तुझ्या म्हणजे बारामतीच्या खाली येतो पुण्याचा भाग, तो म्हणजे कोथरूड. तर हे असं कसं, म्हणजे भौगोलिक दृष्ट्या पुण्यातलं कोथरूड ते त्या भागात कसं येतं? कारण का ते खडकवासला मतदारसंघात येतं. खासदारकीला 6 आमदार मतदारसंघाचा 1 खासदार असतो महाराष्ट्रात. त्याच्यामुळे 6 मतदारसंघ त्या एरियातले मिळून जे 16 लाख होतात त्याच्यातून 1 खासदार निवडून येतो. त्याच्यामुळे माझा मतदारसंघ असा आहे. तुझा काय उद्देश होता शिकताना? मायक्रोबायोलॉजीला इतके कमी मार्क लागत नाहीत, त्याच्यामुळे त्याला थोडासा अभ्यास करावा लागतो. खरंय. त्याच्यामुळे ते इतकं सोपं नव्हतं. आणि सायन्स करत असताना प्रॅक्टिकल्स वगैरे, जर्नल्स, बरंच काम व्याप असतो तो. त्याच्यामुळे मायक्रोबायोलॉजी मी एवढ्यासाठीच केलं, एक वेगळा विषय होता. आणि मला मेडिकलला एवढ्यासाठी जायचं नव्हतं कारण का मी एवढं रक्त नाही बघू शकत. त्याच्यामुळे सायन्स बेस ठेवून ज्याच्यात रक्त नाही असं काहीतरी करायचं म्हणून मी मायक्रोबायोलॉजी घेतली. खरं तसं पाहता तुला डिग्री घ्यायलाच पाहिजे अशी गरज नव्हती. ज्या घराण्यात तू जन्माला आली आहेस त्यामध्ये खरं म्हणजे राजकुमारी सुप्रिया असं सुद्धा आम्ही तुला म्हणू शकतो. त्याच्यात तुझी काय कास होती? तुला का असं वाटलं की तू इतकं शिक्षण घ्यायला पाहिजेस, तू डिग्री पूर्ण करायला पाहिजेस? मी स्वतःला अंडर क्वालिफाईड समजते. बाय द वे, एक तर तुम्ही कुठल्या घरात जन्माला आला ह्याच्यावर तुमचं शिक्षण नसतं. आणि घरात ज्या जन्माला आला ते 21 वर्षापर्यंतच असतं किंवा 18 वर्षापर्यंत. नंतर इट्स युअर ओन आयडेंटिटीनं. आणि स्वतःच्या आयडेंटिटीसाठी, स्वतःच्या ग्रूमिंगसाठी, स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी आणि स्वतःसाठी शिक्षण इज अ मस्ट. ह्या मुली मला जास्त अम्बिशियस फार लवकर वयात होतात. म्हणजे मला वाटतं की ह्या जनरेशनपेक्षा मी स्लो लर्नर होते. कारण का आजकालच्या मुलांना 8वी-9वी पर्यंतच एक्झॅक्टली कुठलं करिअर माहिती असतं. त्या मानाने मी 11वी-12वीत ठरवलं की डॉक्टर व्हायचं का नाही व्हायचं. त्याच्यामुळे आय थिंक आजकालच्या जनरेशनमध्ये ज्या एक्सपोजरमध्ये तुम्ही वाढते, एकतर माझ्या फॅमिलीतले सगळेच सुशिक्षित आहेत. त्याच्यामुळे अर्थातच एक बेसिक डिग्री वॉज अंडरस्टूड, म्हणजे त्याच्यात काही प्रश्नच नव्हता. आणि आमचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे की माझे आजी आजोबा एका छोट्याशा गावात राहत होते, पण त्यांना 14 मुलं होती.
14 मुलं शिकवली आहेत, त्यातली 2 मुलं परदेशात शिकायला गेली आहेत त्या काळात, ज्या गोष्टीला 60-70 वर्ष झाली आता. त्याच्यामुळे अर्थातच आमची फॅमिली अत्यंत मॉडर्न आहे ह्या सगळ्या बाबतीत. आणि शिक्षण बेसिक डिग्री आणि MSc करणं इज बट नॅचरल. माझं पहिलं इलेक्शन हे माझे वडील, भाऊ आणि पक्षाचंच होतं. म्हणजे मी पहिल्यांदा लोकसभेला 3.5 लाख मतांनी निवडून आले, ते अर्थातच माझं यश नव्हतं. आणि मी कधीच म्हणजे फॉर्म भरला पण तेव्हा पण भ्रमात नव्हते की माझं यश असेल. किती लहान निवडून होतीस आले तू? तर. नाही, मी आत्ता फॉर्म भरला 2.5 वर्षापूर्वी. ओके. त्याच्यामुळे असले कुठलेही गैरसमज माझे स्वतःबद्दल नाही आहेत. माझी आज जी ओळख अर्थातच ती माझ्या पक्षाबद्दल आहे, माझ्या वडिलांमुळे आणि माझ्या भावाच्या कर्तृत्वामुळे आहे. ह्यानंतर जे इलेक्शन होईल आता 2014मध्ये, त्याच्यात 50% माझं असेल आणि 50% अजूनही वडील, भाऊ आणि पक्ष असेल. म्हणजे काळच ठरवेल हळूहळू. आणि पक्षाचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात असतं आमच्या कुणाच्या इंडिव्हिज्युअल्सपेक्षा. पक्ष आहे म्हणून आम्ही आहोत.